नमस्कार भावनो, बॉलिवूडचं ते चकचकीत जग जिथे स्टार्स अगदी चांदण्यासारखे चमकतात, पण त्यामधले लपलेले काळं सत्य आहे. जसे की रात्रीच्या अंधारात लपलेला एक चोर. आणि नेटफ्लिक्सची बॅट्स ऑफ बॉलिवूड ही वेब सिरीज त्या चोराला उघडा नागडा करते. पण थांबा, ही फक्त ॲक्शन आणि ड्राम्याची कहाणी नाही, तर बॉलिवूडच्या गल्लीतली एक धक्कादायक गुपितं उलगडणारी एक थरारक राईड आहे. पण आधी एक प्रश्न, तुम्हाला माहीत आहे का, या सिरीजमधला एक सीन खऱ्याखुऱ्या बॉलिवूड स्कॅन्डलवर आधारित आहे. तयार आहात का जाणून घ्यायला? चला पहिलं बोलूया स्टोरीबद्दल. ही सिरीज म्हणजे एका आंधळ्या रस्त्यावरचा प्रवास. सुरुवातीला सगळं शांत आणि मग एकदम तडाम एक महत्त्वाकांक्षी हिरो जो बॉलिवूडला या चकचकीत दुनियेत आपलं नाव कमवायला येतं. पण त्याला सामोरं जावं लागतं इंडस्ट्रीतल्या कटू सत्यांना. विश्वासघात, राजकारण, रिव्हेंज. कथानक इतकं ट्विस्टेड आहे की जसं रोलर कोस्टरवर बसलाय, म्हणजे पाळण्यात इकडे तिकडच्या अशा झिकमध्ये बसलाय. पहिल्या एपिसोडमधला तो चेस सीन म्हणजे पाठलागवाला सीन, माझा श्वासच थांबला तिथं. मस्तच वाटला तो. पण एक खास गोष्ट काय आहे, ही सिरीज बॉलिवूडच्या डार्क साईडवर प्रकाश टाकते. पण थांबा, एक ट्विस्ट आहे. पहिल्या सीझनच्या शेवटी एक गुपित एकदम उघडं होतं, एक्सपोज होतं, जे तुम्हाला काही असं म्हणायला होतं, म्हणजे तुम्हाला शॉक करतं. पण नेमकं काय आहे ते यासाठी तुम्हाला ती वेब सिरीज बघायला पाहिजे. आता कॅरेक्टरबद्दल बोलायचं झालं, ही मंडळी म्हणजे जणू एका जंगलातले प्राणीच आहेत. प्रत्येकाची स्वतःची कहाणी आहे. मुख्य हिरोची भूमिका इतकी जबरदस्त आहे ना, लक्ष वा नादखोळा, की जसं तो आपल्या डोळ्यासमोर जिवंत आहे. त्याची लव्ह स्टोरी एकदम आगीचा गोळा, जळणारी पण हृदयाला भिडणारी. ही साईड कॅरेक्टर्स राघव ज्युएल जबरदस्त. याच्यासाठी तुम्ही पूर्ण सिरीज बघाल. राघवसाठी बॉबी देओलचं काम तर थक्क करणार. जसं की एका शांत समुद्रात अचानक सुनामी येतो, पण सांगतो एक साईड कॅरेक्टर आहे, त्याचं रहस्य तुम्हाला शेवटपर्यंत खिळवून ठेवेल. प्रोडक्शनबद्दल बोलायचं झालं तर ही सिरीज म्हणजे एका बॉलिवूडच्या सेटवरचा जंबुरेवाला खेळ. हे बघ जंबुरे आता असला खेळतो रस्त्यावरचा. सिनेमॅटोग्राफी, म्युझिक आणि कॅमिओज ह्याच्याबद्दल काय बोलायलाच नको. पैसा फुलले रेड चिलीजवाल्यांच्याकडे. सलमान खान, करण जोहर यांचे सीन पाहून तुम्ही म्हणजे एकदम हसाल, एकदम कॉमेडी वाटेल तुम्हाला. आपण एक छोटीशी खटकणारी गोष्ट आहे याच्यामध्ये, काही VFX सीन थोडे कमकुवत आहेत. जसं की एखादं चित्र काढले, पेंटिंग काढले, सगळे काही ओके आहे, पण त्याच्यामध्ये कलर जरा कमी पडले. ही सिरीज ॲडल्ट थीम्स आणि लँग्वेजमुळे फॅमिली फ्रेंडली नाही आहे, फॅमिलीसाठी नाही आहे, पण बॉलिवूड फॅन्ससाठी मस्ट वॉच आहे. आणि हो, शेवटचं एक सरप्राईज आहे जे सीझन 2 साठी तुम्हाला उत्सुकता वाढवेल. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.